परत एकदा आपण सर्वांचं आपल्या फेरफटका या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. काही दिवसांपूर्वी आम्हाला मध्यपूर्वेकडील आखाती देशामधील सौदी अरेबियाला भेट देण्याचा योग आला. तेथून जवळच बहरीन देशाला देखील आम्ही भेट दिली. आम्ही सौदी अरेबियातील जुबैल शहरात मुक्कामाला होतो. तेथून बहरीनला जाण्यासाठी जुबैलपासून दमाम मार्गे रियाद या हायवेवरून आम्ही सागरी सेतूवर पोहोचलो. बहरीनला रोड मार्गे जाण्यासाठी किंग फैद हाच एक सागरी सेतू आहे. आपल्याकडील भारतातील सर्वात मोठा अटल सागरी सेतू आहे. त्याचप्रमाणे हा जवळपास 25 किलोमीटर अंतराचा किंग फैद या सागरी सेतूवरून प्रचंड संख्येने वाहनं ये जा करत असतात. तो निळा ठिपका दिसतो ना, तिथे सध्या आमची गाडी आहे. तेथून आम्ही आता बहरीन या देशामध्ये प्रवेश करत आहोत. सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून आम्ही आता पुढे निघालो आहोत. प्रवास करताना रोडच्या दोन्ही बाजूने खजुरांच्या झाडांची लागवड त्याच्या सागरी सेतूच्या सौंदर्यात भर घालत आहे. अशा या सुंदर बहरीनचा आज आपण अनुभव घेणार आहोत. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उंचच उंच इमारती आपल्याला दिसतात. त्यामधून प्रशस्त रोडवरून मार्गक्रमण करता येतं. आम्ही आता मनामा या शहरामध्ये आहोत. मनामा बहरीनची राजधानी आहे. राजधानीच्या शहराची सगळी वैशिष्ट्य आपल्याला या मनामा शहरामध्ये पाहायला मिळतात. सर्वांचं बहरीनमध्ये स्वागत. बहरीन हे आखाती देशापैकी एक देश आहे आणि हा आशिया खंडातील 3 नंबरचा एक छोटासा देश आहे. पण त्याचा विकास जर बघितला तर आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटेल. असा हा गगनचुंबी विकास या आपल्या बहरीनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जुन्या मनामा शहरामध्ये अजूनही आपल्याला त्याच्या जुन्यापणाची साक्ष दिसते. त्यामध्ये अरुंद रस्ते, रस्त्यावर पार्किंग हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. आता आपण आलो आहोत बहरीनमधील सर्वात जुन्या श्रीनाथजी मंदिरामध्ये. जाताना आपल्या मंदिरांप्रमाणेच इथे फुलांची छोटी छोटी दुकानं आहेत आणि विशेष करून इथले जे व्यावसायिक आहेत किंवा फुलं विक्रेते आहेत ते भारतीयच आहेत. मंदिरात जाण्याचा रस्ता जरी अरुंद असला तरी आतमध्ये आल्यावर आपल्याला ते भव्यपणा जाणवतो. आम्ही बहरीनमधील मनामा भागामध्ये आहोत आणि इथे 1817 म्हणजे जवळपास 300 वर्षापूर्वीचं श्रीनाथजीचं मंदिर आहे. आपल्या भारतातून काही राजस्थान, गुजरात ह्या भागातील लोक व्यापारानिमित्त इथे आले, पाकिस्तानमध्ये गेले आणि काही लोक आपल्या ह्या बहरीनमध्ये आले आणि त्यांनी आपलं व्यापार इथे सुरू केला. व्यापार सुरू असताना आपल्या भगवंताचे आशीर्वाद आपल्याशी असावेत, त्यांचं दर्शन घेता यावं म्हणून त्यांनी फक्त श्रीनाथजीचा एक फोटो आणून त्या फोटोची स्थापना ह्या मंदिरामध्ये केली आणि तेव्हापासून इथे अहोरात्र श्रीनाथजीची सेवा होत असते. इथे नुसतीच सेवा होते असं नाही तर इतर धर्मियांचे सुद्धा लोक म्हणजे आपल्या हिंदू धर्माच्या अंतर्गत मराठी, गुजराती, बेंगॉली सर्व लोक त्या त्या समाजाचे सगळे सण म्हणजे गोकुळाष्टमी असेल, परत नवरात्र असेल, गणपती असेल, हे सगळे सण या मंदिराच्या परिसरात मोठ्या उत्साहानं साजरे करत असतात. प्रांगणातच राधाकृष्णाचं मोठं एक पोर्ट्रेट आहे.
जिन्यातून वरती मंदिराकडे जाताना एक प्रसन्न वातावरण आहे. त्या जिन्यानं आपण मंदिरात येतो. मंदिराच्या आत विविध देवदेवतांच्या मूर्ती आणि फोटोग्राफ ठेवलेले आहेत. 2019 साली आपल्या माननीय पंतप्रधानांनी या मंदिरास भेट दिली आहे. आपण जरी परदेशात असलो तरी आपल्याला आपल्या घरच्या जेवणाची किंवा महाराष्ट्रीयन भोजनाची आठवणी होतेच. आणि मंदिराच्या जवळच आनंद भवन हे एक महाराष्ट्रीयन हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये सगळे महाराष्ट्रीयन पद्धतीचे पदार्थ आपल्याला मिळतात. दुसरा एक प्रश्न आपल्याला नेहमी सतावत असतो, तो म्हणजे आपण परदेशी गेल्यानंतर आपल्याला जेवण बनवण्यासाठी जे सामान लागतं ते सामान इथे मिळेल का? हो, बहरीनमध्ये आपल्या भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे खाण्याचे पदार्थ आहेत, जेवणाचे पदार्थ आहेत, ते सगळे पदार्थ इथल्या ह्या आदिल स्टोअरमध्ये मिळतात. या स्टोअरमधलं वातावरण एकदम महाराष्ट्रीयन असून आपल्याला आपण आपल्या भारतामध्येच किंवा मुंबईमध्येच आहोत असं वाटतं. आम्ही आता बहरीनमधील एका सुपर मार्केटमध्ये आहोत. या सुपर मार्केटमध्ये आपले भारतीय खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. जर आपण दक्षिण भारतामध्ये गेलो तर दक्षिण भारतातील शहरांमध्ये जो आपल्याला फील येतो तसा फील आम्हाला ह्या बहरीनमध्ये येतोय. सगळीकडे दक्षिण भारतातल्या घरांसारखी घरं दिसत आहेत. बाजारामधल्या पदार्थ सुद्धा भारतीय असल्याचं वाटतंय. इथे सगळे पदार्थ, खाद्यपदार्थ म्हणा, पूजेचे साहित्य म्हणा, सगळं आपल्या भारताप्रमाणे इथे उपलब्ध आहे. आणि इथे खूपच छान आपल्याला असा हा भारतीय फील येतोय असं मला वाटतं. या स्टोअरमध्ये मिळणारे हे सर्व पदार्थ आपले भारतीय बनावटीचे आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आहेत. सणावारानुसार इथे त्या वस्तूसुद्धा त्याप्रमाणे ठेवण्यात येतात. इथे आपल्या महाराष्ट्रातील गोवर्धन आणि त्यांच्या दुधाचे पदार्थ देखील इथे सुद्धा उपलब्ध आहेत. तर आपण ह्या भारतीय खरेदीचा या बहरीनमध्ये आनंद घेऊया. त्यामुळं आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबांना इथे येऊन आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या गरजेप्रमाणे सगळे पदार्थ, सगळा माल इथे खरेदी करून घेऊन जाता येतो. मी मुंबईवरून इथे बहरीनमध्ये 1.5 वर्ष झाल्या आली आहे. सध्या मी एक अल आदिल सुपर मार्केट ह्या शॉपमध्ये एक कॅशियर या पोस्टवर 6 महिने जॉब करत आहे. पण इथे आल्यावर मला असं वाटलं की मी इंडियामध्येच आहे, कारण आमच्या ह्या शॉपमध्ये सगळे इंडियन प्रोडक्ट म्हणजे खाण्याचे, परत जे पण काही फ्लोअर मिल वगैरे सर्व इथे आहे. आणि फक्त ह्या शॉपमध्ये सगळ्या इंडियाच्या वस्तू मिळतात. त्यामुळे मला खूप चांगलं वाटत आहे आणि इथे असं इंडियामध्ये मी राहते असंच मला वाटत आहे. इथल्या या स्टोअरमधील स्टाफ देखील आपला मुंबईतील आणि महाराष्ट्रामधीलच आहे. त्यामुळे एकदम मराठी वातावरण इथे जाणवतं. सर्व प्रकारचं पूजेचं साहित्य, आरास करण्यासाठी लागणारं साहित्य या स्टोअर्समध्ये आपल्याला उपलब्ध असतं. आम्ही आता बहरीनमध्ये अव्हेन्यूज या मॉलमध्ये आहोत.
इथे सुद्धा मॉल संस्कृती प्रचलित आहे आणि ह्या मॉलमध्ये काय सगळ्या प्रकारच्या वस्तू इथे उपलब्ध आहेत. इथे अनेक मॉल आहेत. तिथे सिटी सेंटर आहे, अशा प्रकारचे मॉल आहेत. त्यापैकी हा अव्हेन्यू मॉल हा सर्वात मोठा मॉल इथे आहे. प्रचंड मोठ्या जागेमध्ये आहे. बाजूलाच समुद्राची खाडी आहे आणि आपल्या ह्या मॉलमधून आपल्याला ह्या खाडीचं दर्शनसुद्धा चांगलं होतं. अशा ह्या मॉलमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या ब्रँडच्या सगळ्या वस्तू एका छताखाली आपल्याला उपलब्ध होत असतात. त्यामध्ये सोन्या चांदीचे, मोत्याचे मोठे मोठी दुकानं आहेत. त्याचप्रमाणे कपड्यांचे आहेत. इतर सगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला इथे आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला विकत घेऊ शकतो. येथील प्रशस्त मॉलमध्ये आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे, आवडीप्रमाणे, त्याचप्रमाणे पैसे खर्च करण्याच्या कुवतीप्रमाणे आपल्याला खरेदी करता येते. येथील प्रशस्त दुकानं, त्यामध्ये विक्रीसाठी मांडलेला माल, सामान हे बघून आपलं मन हरपून जातं. दुसरं बहरीनचं वैशिष्ट्य म्हणजे येथील उपहारगृह. येथील उपहारगृह देखील कमालीची स्वच्छ आणि प्रशस्त असतात. त्यांची रचना आणि सजावट बऱ्यापैकी आपल्या भारतीय पद्धतीची असते. येथील खाद्यपदार्थ देखील भारतीय पद्धतीचे असतात. हॉटेलची नावं देखील आपल्याकडूनच तिकडे आयात झालीत की काय असं वाटतं. आम्ही बेहरीन येथील नॅशनल म्युझियमला देखील भेट दिली. हे म्युझियम सुद्धा, हे संग्रहालय सुद्धा खूप प्रशस्त जागेवर बांधण्यात आलेलं आहे. या संग्रहालयाला भेट दिल्यानंतर आपण बेहरीनची संस्कृती अगदी जवळून पाहतोय आणि त्याचा इतिहास, भूतकाळ, संस्कृती अगदी जवळून निहाळतोय असं वाटत होतं. येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी विरंगुळा म्हणून अनेक गोष्टी, अनेक जागा आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ बेहरीन इथे वॉटर सिटी म्हणून एक तयार करण्यात आली आहे. ही गार्डन वॉटर सिटी एका तलावाच्या काठावर असून तलावाच्या भोवतीने आपल्याला उंचच उंच इमारती दिसतात. मध्ये तलाव असल्यामुळे या तलावात आपल्याला बोटीचा आनंद घेता येतो. इथे देखील आपल्याला काही प्रदर्शनीय वस्तूंमधून बेहरीनच्या संस्कृतीचं दर्शन होतं. जुन्या बग्गीतून या तलावाच्या भोवती आपल्याला रपेट मारता येते, फेरफटका मारता येते. अत्यंत आखीव, रेखीव आणि सुंदर असा हा बेहरीन देश आपण कधीतरी बघायलाच पाहिजे असं मला वाटतं.